गोमातेच्या समोर जेवणाचं ताट ठेवलं। एक महिला पुढे आली। तिने खूप प्रयत्न केला समोर ताट ठेवण्याचा, पण गाय खात नव्हती। महिला वारंवार प्रयत्न करत होती। जणू काही गायीने आज ठरवलं होतं की तिला खायचंच नाही। जेव्हा महिलेने खूप प्रयत्न करून ताट समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गायीने तिला शिंग मारण्याचा प्रयत्न केला आणि ती महिला तिथून पळून गेली। तिला घाबरवलं तिने। महिला जात आहे हे पाहिलं एका बैलाने। बैल तिला म्हणतो त्या गोमातेला, तू तिला वापस का पाठवलंस? तिला जवळ का नाही येऊ दिलं? तिला घाबरवलंस का? त्यावेळेस ती गाय म्हणते, ती प्रेमाने खाऊ घालत नव्हती, ती सगळं नाटक करत होती, ती दिखाव्यासाठी करत होती, कारण आज षटतीला एकादशी आहे। तिला दाखवायचं आहे लोकांना की मी किती पुण्य करते। इतर दिवशी ती मला जवळ सुद्धा येऊ देत नाही, काठी घेऊन माझ्या अंगावर मारायला धावून येते। गाय म्हणते, प्रेमाने खाऊ घातलेली वाळलेली भाकरी सुद्धा अमृता समान लागते। पुढे ती गोमाता हसून बैलाला म्हणते, आपण केलेले जे कर्म आहेत ना, त्याचं रूपांतर पुण्यामध्ये तेव्हाच होतं जेव्हा त्या कर्माच्या मागची भावना पवित्र असते। रामकृष्ण हरी। जय गोमाता।